पालघर जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर हवामान विभागाने पर्यटकांना इशारा दिलाय। जुलै महिन्यामध्ये 12 दिवस समुद्राला उधाण येण्याचा अंदाज आहे। त्यामुळे लाटा 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या असणार आहेत। नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय। पावसाळी पर्यटनाकरता अनेकांचा कल पालघर जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांकडे असतो। मात्र जुलैमध्ये 12 दिवस 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा येणार असल्याने किनाऱ्यालगतची वस्ती तसंच पर्यटकांकरता धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे। वर्षा पर्यटनाकरता येणाऱ्या पर्यटकांसाठी पोलिसांनी सिंधुदुर्गातील प्रसिद्ध आंबोली धबधब्यावर प्रवेशबंदी केलेली आहे। त्यामुळे हजारो पर्यटकांनी पोलिसांविरोधात नाराजी नोंदवली। पुणे शहरासह जिल्हा आणि घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी झाला आहे। गेल्या 2 दिवसांपासून शहरात ऊन, ढगाळ हवामान, वारं असं संमिश्र वातावरण बघायला मिळत आहे। पण बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा अंदाज आहे। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात धुवाधार पाऊस तर विदर्भ आणि मराठवाड्यात करपलेली जमीन यामुळे मॉन्सूनचं विषम रूप पुन्हा समोर आलंय। हवामान खात्याचे अंदाज अचूक ठरण्याऐवजी फोल ठरत असून शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणी आणि पाण्याची चिंता उभी राहिलेली आहे। अहिल्यानगर जिल्ह्याचे जलसंजीवनी असलेले मुळा धरण 48% भरले आहे। धरणात आतापर्यंत 3412 दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झालं आहे। तर संततधार पावसामुळे पाण्याची आवक सुरूच आहे। मासेमारी सध्या बंद असल्याने माशांची आवक घटली आहे। मात्र मागणीच्या तुलनेमध्ये मासळी बाजारात दाखल होत नसल्याने माशांच्या दरात वाढ झाली आहे। माशांचे दर 5 ते 10% वाढल्याने सामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे। पावसामुळे टोमॅटो खराब होण्याचं प्रमाण वाढायला लागले। त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात मोठ्या प्रमाणावर टोमॅटो विक्रीला पाठवायला सुरुवात केली आहे। किरकोळ बाजारामध्ये टोमॅटोच्या दरात मोठी घट झाली आहे। पावसामुळे सगळ्या फळभाज्यांचे दर तेजीत असताना टोमॅटोच्या दरात घट झाल्याने गृहिणींना काहीसा दिलासा मिळाला आहे। गुलटेकडी इथल्या मार्केट यार्डात भेंडी, गवार, फ्लॉवर, कोबी, शेवगा, शिमला या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। टोमॅटोच्या भावात घट झाली आहे। तर इतर सगळ्याच फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली। कार्ला इथल्या एकवीर आईच्या मंदिरामध्ये तोकड्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे। ड्रेस कोड संदर्भातील नव्या नियमांची अंमलबजावणी 7 जुलैपासून करण्यात येणार आहे। श्रावण महिन्यापासून भीमाशंकर इथं ऑनलाईन पद्धतीनं नावनोंदणी केल्यास भाविकांना श्री क्षेत्र शिर्डीप्रमाणे 15 ते 20 मिनिटांमध्ये दर्शन मिळेल, असं माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं। देवनार कचरा भूमीवर अनेक वर्षांपासूनचे कचऱ्याचे डोंगर साफ करण्याकरता मुंबई महापालिकेनं मागवलेल्या निविदा भरण्याकरता तब्बल 3ऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे। 4 जुलैपर्यंत निविदाकारांना निविदा भरता येणार आहेत। 8 जुलैला वित्तीय लिफाफा उघडल्यानंतर या कामाकरता कंत्राटदार निश्चितीची प्रक्रिया पार पडेल। मुंबई पुणे महामार्गावर अतिवेगानं किंवा मार्ग बदलून मार्गक्रमण करणाऱ्या बसवर दंडात्मक कारवाई केली जाते। जानेवारी ते एप्रिल या कालावधीमध्ये 3331 वाहतुकीचे नियम मोडण्याच्या घटना घडल्या असून याद्वारे एसटी चालकांकडून 1.33 कोटी रुपयांची दंडवसुली केली गेली आहे। रेल्वे मंडळानं आता चार्ट प्रस्थानाच्या 8 तास आधी तयार करण्याचा प्रस्ताव मांडला आहे। विशेषतः दुपारी 2 वाजण्यापूर्वी सुटणाऱ्या गाड्यांचे चार्ट मागील रात्री 9 वाजता तयार केले जातील। रेल्वे मंत्र्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे। ही प्रक्रिया टप्प्याटप्प्यानं लागू केली जाणार आहे। अनेक प्रवासी अत्यंत अनावश्यक किंवा क्षुल्लक कारणाकरता आपत्कालीन साखळी ओढतात। यामुळे लोकल, मेल या एक्सप्रेसचं संपूर्ण वेळापत्रकच कोलमडलं। 1 ते 20 जून या कालावधीत मध्य रेल्वेवर 666 आपत्कालीन साखळी ओढण्याच्या घटना घडलेल्या आहेत। याद्वारे 463 जणांवर कारवाई करून 1,70,000चा दंड वसूल करण्यात आलाय। 2030 पर्यंत 30% वाहनं ही विजेवर चालणारी असावीत असं शासनाचं धोरण आहे। त्याच अनुषंगानं ई-वाहनांच्या टोलमाफी आणि खरेदीवर थेट अनुदान देण्याची योजना शासनानं आखली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। ठाणे महापालिकेला निवडणुकीचे वेध लागले, त्यानुसार मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने ठाणे महापालिकेनं वाढती महागाई आणि वाढलेल्या मतदारसंख्येमुळे निवडणुकीमध्ये सरासरी 19,90,00,000चा खर्च अपेक्षित धरलेला आहे। ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली। एका 35 वर्षाच्या महिलेच्या पित्ताशयाची पिशवी या शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आली। खासगी रुग्णालयामध्ये लाखो रुपयांचा खर्च होणारी ही प्रक्रिया ससून रुग्णालयामध्ये मोफत करण्यात आली। त्यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना अत्याधुनिक उपचारांचा मार्ग उपलब्ध झाला आहे।
इंडिया रेटिंग अँड रिसर्च या राष्ट्रीय स्तरावरील अर्थविषयक मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीनं प्रतिवर्षी विविध संस्थांचं पतमानांकन जाहीर करण्यात येतं। यामध्ये गेल्या 10 वर्षांप्रमाणेच यावर्षीही इंडिया AA+ स्टेबल हे सर्वोत्तम पत मानांकन नवी मुंबई महापालिकेला मिळालं आहे। ठाण्यात बसवण्यात येणाऱ्या 6000हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डेटा हा आपत्कालीन परिस्थितीतही सुरक्षित राहावा याकरता उभारण्यात येणाऱ्या बॅकअप रिसीव्हर सेंटरच्या जागेकरता ठाणे पोलिसांनी पिंपरी चिंचवड पालिकेसोबत पत्रव्यवहार केल्यानं पिंपरी चिंचवड पालिकेची मान्यता मिळालेली आहे। इयत्ता 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीमध्ये पुणे शहरातील नामांकित महाविद्यालयांच्या पात्रता गुणांचा टक्का चढा असल्याचं बघायला मिळालं। कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांसाठीचे पात्रता गुण 90%हून अधिक असून पहिल्या फेरीमध्ये प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना आजपासून प्रवेश निश्चित करता येणार आहे। बीएड अभ्यासक्रमासाठीच्या ऑनलाईन प्रवेशाला 25 जूनपासून सुरुवात झालेली आहे। सीईटी कक्षानं ऑनलाईन प्रवेश सुरू केलेले आहेत। त्यांची मुदत 15 जुलै 2025 पर्यंत आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेचे अनेक विद्यार्थी शालेय साहित्यापासून वंचित आहेत। 58,000 विद्यार्थ्यांपैकी 15,000 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। दरम्यान संपूर्ण विद्यार्थ्यांना 15 जुलैपर्यंत साहित्य वाटप होईल असा दावा पालिकेनं केलाय। इंधनाच्या वाढत्या किमतीला कंटाळून अनेक वाहनधारकांनी विजेवरील वाहनांच्या वापराला सुरुवात केली आहे, परंतु आता त्यांच्याही खिशाला चांगली चाट लागणार आहे, म्हणजेच कात्री लागणार आहे। 1 जुलैपासून इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या चार्जिंग स्टेशनला पुरवल्या जाणाऱ्या विजेच्या दरात प्रति युनिट मागे 50 पैशांहून अधिकची वाढ होणार आहे। नोकरदार मंडळींना दुपारचं जेवण अचूक वेळेत पोहोचवणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा महागली आहे। प्रत्येक डबा पोहोच करण्याच्या मासिक शुल्कामध्ये 200 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे। या महिन्यापासून दरवाढ लागू आहे। टोकियोच्या हनेडा विमानतळावरून दिल्लीला येत असलेल्या एअर इंडियाच्या विमानाचं कोलकात्यामध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। कॅबिनमध्ये गरमी जाणवू लागल्यानं सुरक्षितता लक्षात घेत पायलटनं हे विमान कोलकात्याकडे वळवण्याचा निर्णय घेतला। लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यामध्ये चिमुरडीला गळफास देऊन जीवे मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे। चॉकलेटकरता पैसे मागितल्याच्या रागातून जन्मदात्या बापानंच हे टोकाचं पाऊल उचललं। पंढरपूरला वारीला गेलेल्या वारकऱ्यांची 2 बंद घरं फोडून 4 चोरट्यांनी 8.5 तोळे सोनं आणि 20,000ची रोकड चोरून नेलेली आहे। पाटण तालुक्यातील विहे गावात ही घटना घडली आहे। दरम्यान चोरटे गावातल्या सीसीटीव्हीत कैद झाले। आजपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। शक्तीपीठ महामार्ग, शेतकरी कर्जमाफी, त्रिभाषा सूत्र या प्रकरणी अधिवेशन तापण्याची चिन्ह आहेत। पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेतापद मिळण्याची शक्यता आहे। उबाठाकडून आदित्य ठाकरे, भास्कर जाधव यांची नावं चर्चेत आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटलांचं नाव आघाडीवर आहे। आज सकाळी 11 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत। बैठकीनंतर राज ठाकरे माध्यमांशी संवाद साधणार आहेत। सारथी संस्थेच्या कामाला गती देण्याचं काम शासनामार्फत करण्यात येत असून त्याकरता निधी कमी पडू दिला जाणार नाही। उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी येणाऱ्या काळात सामाजिक जबाबदारी म्हणून नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे। ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीकरता 10 ते 12 कोटी मराठे 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून सकाळी 10 वाजता निघणार आहेत। 29 ऑगस्टला मुंबईत आझाद मैदान आणि मंत्रालयावर जाऊन धडकणार आहेत असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दिला। तुम्ही लाडक्या बहिणीला पैसे द्या, लाडक्या भावाला पैसे द्या, मात्र समाज कल्याणाचा निधी वळवू नका असा इशारा चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास वेसावे यांनी राज्य शासनाला दिलाय। राष्ट्रीय चर्मकार महासंघाची जिल्हास्तरीय बैठकीत हा इशारा देण्यात आला। अहिल्यानगरच्या दक्षिण विभागामध्ये पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचितच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये भाजप सोडून समविचारी पक्षांबरोबर जाण्याचा निर्णय घेण्यात आला, तर सन्मानपूर्वक वागणूक न मिळाल्यास सगळ्या निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला। राज्य सरकारनं त्रिभाषा धोरण लागू करण्याबाबतचे दोन्ही निर्णय रद्द केले आहेत। तसंच एका समितीची स्थापना केली असून या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील भूमिका ठरवली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। त्रिभाषा धोरणाचा अभ्यास करण्याकरता डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात सरकार समिती नेमणार आहे। या समितीचा अहवाल आल्यावर विद्यार्थ्यांच्या हिताचा जो निर्णय असेल तोच निर्णय घेतला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। निवडणुकीमध्ये मराठी अमराठी वाद निर्माण करून मत मिळवण्याचा भाजपचा डाव उधळला। मराठी माणसाच्या शक्तीपुढे सरकारची शक्ती हरली अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर जोरदार टीका केलेली आहे।
5 तारखेला विजयी जल्लोष होणारच, आता मराठी माणसाची एकजूट तुटू द्यायची नाही. 5 जुलैला विजयी मोर्चा की सभा घ्यायची, याबाबत 2 दिवसांमध्ये निर्णय घेऊ, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. चोराच्या उलट्या बोंबा अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. 2020 साली माशेलकर समितीचा अहवाल कोणी स्वीकारला? 2020 साली मुख्यमंत्री कोण होतं, असा सवाल विचारत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. 5 जुलैचा एकत्रित मोर्चा आता निघणार नाही, अशी माहिती संजय राऊतांनी एक्सवर पोस्ट करत दिली आहे. ठाकरे एकत्र येणार याचा सरकारनं धसका घेतल्याचा टोला राऊतांनी महायुती सरकारला लगावला आहे. मराठी जनतेच्या रेट्यामुळे हिंदी भाषा लादण्याचा निर्णय मागे, असं राज ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली. नवीन समितीचा निर्णय काही असो, असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय. सरकारनं पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय मागे घेतलाय. मराठी माणसाचा आणि महाराष्ट्रातील जनतेच्या एकजुटीचा हा विजय आहे. मराठी माणसाची एकजूट झाली तर तो काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण आहे, असं ते म्हणाले. राज ठाकरे सकाळी 11 वाजता बैठक घेत आहेत. मनसेच्या नेत्यांसोबत राज ठाकरे चर्चा करणार आहेत. राज ठाकरे माध्यमांशी संवादही साधतील, असं कळतंय. डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीनं 1ली ते 12वी पर्यंत मराठी, इंग्रजी आणि हिंदी या 3 भाषांचं शिक्षण अनिवार्य करण्याची शिफारस केली होती, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी माशेलकर समितीमध्ये डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सुद्धा होते, असं वक्तव्य केलंय. त्यावर डॉक्टर मुणगेकर यांनी स्पष्टीकरण दिलं. या समितीत मी नव्हतो, मुख्यमंत्र्यांनी माझं नाव घेऊ नये, असं आवाहन भालचंद्र मुणगेकर यांनी केलं. मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरातील राज ठाकरेंच्या घराबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडले, जल्लोष साजरा केला. सरकारचा हा निर्णय म्हणजे मराठी माणसाच्या एकजुटीचा निर्णय असल्याची भावना मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्रिसूत्री धोरणाचा जी.आर. रद्द केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी गुणरत्न सदावर्तेंच्या घरासमोर जल्लोष केला. त्रिसूत्री धोरणाला सदावर्तेंचं समर्थन होतं. दरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी जल्लोष करत सदावर्तेंना डिवचलं. त्रिभाषा धोरणासंदर्भातील जी.आर. रद्द करण्यात आल्यानंतर मुंबईच्या दादर परिसरात मनसैनिकांनी जल्लोष केला. फटाके फोडत मनसैनिकांनी आनंद साजरा केला. पुणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून लाडू वाटत आनंदोत्सव साजरा केला. विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. चिपळूणमध्ये भर दिवसा गोळीबाराची घटना घडलेली आहे. जंगली प्राण्यांची शिकार करत असताना नेम चुकला आणि गोळी थेट घराच्या खिडकीची काच तोडून आतमध्येच घुसली. सुदैवानं या जीवितहानी झाली नाही, पण चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जयभवानी नगर परिसरामध्ये महापालिकेच्या पाण्याच्या टाकीवर मधून थोडेसं पाणी अंगावर उडालं. यावरून एका मध्यधुंद तरुणानं टँकर चालकाला बेदम मारहाण केली. यानंतर कोयता हातात घेत संबंधित तरुणानं परिसरात दहशत माजवली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.